Today we have to learn the racemic modification and their resolution. Then there is one question arises, what is mean by racemic? रॅसमिक म्हणजे काय, हा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर आपण त्याचं उत्तर देऊ. रॅसमिक मीन्स an equimolar mixture of pairs of enantiomer is known as racemic modification. म्हणजे काय, समजा तुमच्याकडे एक इनॉन्शोमर आहे आणि दुसरा एक इनॉन्शोमर आहे, त्याचं 50% तुम्ही आवाज बंद करत जरा. ओके, इनॉन्शोमर तुमच्याकडे दोन इनॉन्शोमर्स आहेत. ओके, E1 आणि E2. त्यातला E1 इनॉन्शोमर आहे तो 50% घ्या आणि E2 इनॉन्शोमर आहे घ्या तो 50% घ्या, आणि या दोघांचं जे मिक्सर बनेल त्या मिक्सरला आपण म्हणणार आहोत रॅसमिक मॉडिफिकेशन. ओके, काय म्हणजे तुम्ही समजलं ना, रॅसमिक मॉडिफिकेशन म्हणजे काय, तर इक्विमोलर मिक्सचर ऑफ इनॉन्शोमर, अ पेअर ऑफ इनॉन्शोमर वी कॉल्ड ॲज रॅसमिक मॉडिफिकेशन. इथे तुम्ही बघू शकता रॅसमिक मॉडिफिकेशन, मी एक बीकर आहे, या बीकरमध्ये 50% डेक्स्ट्रो किंवा पॉझिटिव्ह चार्ज इनॉन्शोमर, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज इनॉन्शोमर नाही, त्याला आपण पॉझिटिव्हली दाखवतो तो इनॉन्शोमर. किंवा तुम्ही असंही करू शकता, आर आयसोमर 50% घ्या, येस आयसोमर 50%. येस आयसोमर म्हणजे येस आपला लिओ, आर आयसोमर म्हणजे डेक्स्ट्रो. अशा पद्धतीनं आपण हे जर दोन हे मिक्स केले एकामध्ये तर हे बनेल 100%. म्हणजे हे 50% आणि हे 50% मिळेल 100%. आता हे जे मिक्सर बनेल त्याच्यामध्ये डेक्स्ट्रो म्हणजे डी, लिओ म्हणजे एल, हे दोन्ही असू शकेल, किंवा आर आणि एसचं मिक्सर असेल, किंवा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जने आपण दाखवतो त्याचं हे मिक्सर असेल. आणि ह्या मिक्सरला आपण म्हणणार आहोत काय, रॅसमिक मॉडिफिकेशन. आता जनरली आपण स्वतः तयार केलेलो आहोत रॅसमिक मॉडिफिकेशन. जेव्हा तुम्ही एखादी रिॲक्शन लावताय त्या रिॲक्शनचं जर प्रोडक्ट कायरल प्रोडक्ट असेल तर तिथं दोन प्रकारचे प्रोडक्ट्स फॉर्म होतील, एक आर कॉन्फिगरेशन आणि दुसरा एस कॉन्फिगरेशन. समजा आर कॉन्फिगरेशन एक मेडिसिन आहे आणि एस कॉन्फिगरेशन एक टॉक्सिक कंपाऊंड आहे. बघा मी काय म्हणतोय, आर कॉन्फिगरेशन मी अंदाजे सांगालोय. आर कॉन्फिगरेशन एखाद्या रोगावरचा उपचारासाठी वापरलं जाणारं मेडिसिन आहे, आणि एस कॉन्फिगरेशन हे अगदी टॉक्सिक आहे, घेतलं की लगेच माणूस मरतो. मग आपल्याला हे जे तुम्ही तयार केलेलं प्रोडक्ट त्या पेशंटला देऊ शकणार आहे का, त्याला जगवायचं आहे की मारायचं आहे, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, हे आर आणि एस कॉन्फिगरेशन जे आहेत त्यांना पहिल्यांदा सेपरेट करावं लागेल. जो आर आयसोमर आहे तोच आपण मेडिसिन म्हणजे ड्रग म्हणून त्याला त्या पेशंटला देऊ शकतो, आणि एस आयसोमरला आपल्याला बाहेर काढायचं आहे. हे जे बाहेर काढण्याची जी प्रोसिजर आहे, मेथड आहे, त्याला आपण म्हणणार आहोत रिझोल्युशन. त्याला आपण काय म्हणणार आहोत, रिझोल्युशन. काही वेळेला रॅसमिक मिक्सरला रॅसमेट सुद्धा म्हणतात आणि काही वेळेला रॅसमिक मॉडिफिकेशन सुद्धा म्हणतात. ओके, रॅसमिक मॉडिफिकेशन. रॅसमिक मॉडिफिकेशन म्हणजे काय, तर आर आणि एस आयसोमर ह्यांच्या मिक्सरला रॅसमिक मॉडिफिकेशन म्हणतो, किंवा दुसरी लँग्वेज इनॉन्शोमर. एखाद्या कंपाऊंडचा इनॉन्शोमर असेल, इनॉन्शोमर म्हणजे काय, तुमचा लेफ्ट हँड आहे ना, तो आरशात बघितल्यानंतर राईट हँड सारखा येतो. हा राईट आरशातला हँड तुमच्या ह्याच्यावरशी नॉन सुपर इम्पोजेबल होतो. हा नॉन सुपर इम्पोजेबल मोलिक्यूलला आपण म्हणतो काय, इनॉन्शोमर. असा इनॉन्शोमरच्या पेअरला एका मिक्सर मधल्या त्याला आपण म्हणतो काय, रॅसमिक मॉडिफिकेशन. ओके, तर आता बघा, रॅसमिक मॉडिफिकेशन जो मिळतो तो ऑप्टिकली इनएक्टिव्ह असतो. ऑप्टिकली काय असतो, इनएक्टिव्ह असतो. जनरली इनॉन्शोमर जे असतात ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात. आता इथं तुम्ही बघू शकताय, हा डेक्स्ट्रो असेल किंवा आर कॉन्फिगरेशन असेल, डेक्स्ट्रो किंवा आर कॉन्फिगरेशन असेल तर तो ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. ऑप्टिकली ऍक्टिव्ह म्हणजे काय, जेव्हा आपण याच्यातनं प्लेन पोलराइज लाईट पास करतो तेव्हा त्याची जी काही मुवमेंट असते, तुम्हाला पोलरायझेशनचं बेसिक टूल असताना एखादा एक्सपेरिमेंट तुम्ही केला असणार आहे, तर त्यामध्ये साखर जी असते आपली डेक्स्ट्रो असतो, म्हणजे उजव्या साईडनं तो रोटेशन बनतो. ओके, आणि अशा पद्धतीनं तो रोटेट क्लॉकवाईज होत असेल तर त्याला आपण म्हणतो काय, डेक्स्ट्रो रोटेटरी. हा ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतो. किंवा त्याचा इनॉन्शोमर जो असेल लिओ किंवा एस कॉन्फिगरेशन,
तर तो सुद्धा असतो ऑप्टिकली ऍक्टिव्ह. तो सुद्धा काय असतो ऑप्टिकली ऍक्टिव्ह. पण जेव्हा ह्या दोघांचं मिक्सर केलं जातं, ह्याचं आणि ह्याचं एकत्र मिक्सर तयार केलं जातं, तेव्हा हा बनतो ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. तेव्हा तो काय बनतो ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. आणि रॅस्मिक मॉडिफिकेशन दाखवण्यासाठी आपण अशी टर्म वापरतो, प्लस मायनस किंवा आर एस, ओके, किंवा रेसेमेट्स, अशा पद्धतीने आपण त्याला हे वर्ड्स आपण यूज करतो रेसिमिक मॉडिफिकेशन आहे हे सांगण्यासाठी. ठीक आहे, आता मी पुढे जातोय. तर रॅसमायझेशन म्हणजे काय? रॅसमायझेशन म्हणजे काय? तर इट इज द कन्व्हर्जन ऑफ इनॉन्शिमर इन टू रॅसमिक मॉडिफिकेशन कॉल्ड ॲज रॅसमायझेशन. रॅसमायझेशन म्हणजे काय? जो इनॉन्शिमर आहे त्या इनॉन्शिमरचा आपल्याला इनॉन्शिमर पेअरमध्ये, ज्याला आपण म्हणतो रॅसमिक मॉडिफिकेशनमध्ये आपण कन्वर्ट करतो, त्या प्रोसिजरला आपण काय म्हणणार आहोत? रॅसमायझेशन. तुम्ही इथं बघू शकताय. फॉर एक्झाम्पल, समजा मी 1 ग्रॅम हा ए मॉलिक्यूल घेतलेला आहे. 1 ग्रॅम हा काय केलेला आहे? ए म्हणजे कोण आहे? हा फक्त एक इनॉन्शिमर आहे. हा फक्त कोण आहे? हा एक इनॉन्शिमर आहे. ह्या इनॉन्शिमरमध्ये जर मी बेस ऍड केला तर मला ह्यापासून मिळणारे जे प्रोडक्ट आहेत ते असे आहेत: 0.5 ग्रॅम डेक्स्ट्रो आणि 0.5 ग्रॅम लिव्ह. हे जे दोन मिक्सचर बनलेलं आहे ह्याला आपण म्हणतो रॅसमिक मॉडिफिकेशन. आणि ही जी प्रोसिजर आहे एखाद्या कंपाऊंडची इनॉन्शिमरची कन्व्हर्जन आपल्याला, म्हणजे हा इनॉन्शिमर ए ह्याचं कन्व्हर्जन आपण रॅसमिक मॉडिफिकेशन मध्ये जे बनवतो त्या प्रोसिजरला आपण म्हणणार आहोत काय? रॅसिमायझेशन. ओके, आता मी पुढे जातो. देन racemic modification in the vapor or liquid phase shows same physical properties like boiling point, density, refractive index identical to those of pure enantiomer. For example, बघा, ह्याचा हा समजा आपला हा सॉलिड कंपाऊंड आहे, ह्याचा मेल्टिंग पॉइंट समजा 56 डिग्री असेल, 56 डिग्री सेल्सिअस असेल. काय असेल? 56 डिग्री सेल्सिअस असेल. ओके, तर ह्याचा हे जे रॅसमिक मिक्सचर बनणार आहे ह्याचा सुद्धा मेल्टिंग पॉइंट हे 56 डिग्री सेल्सिअस असतो. किंवा ह्याची डेन्सिटी जर 1 असेल तर ह्याची डेन्सिटी सुद्धा 1च असेल. ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पाण्याचा 1.33 आहे, तसा ह्याचा इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स समजा 1.45 असेल तर ह्याचा सुद्धा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असेल? 1.45. त्यामुळे आपल्याला ह्यातून पर्टिक्युलरली ज्याला आपण म्हणतो आर किंवा एस सेपरेट करणं खूप कठीण होऊन बसतं. आता तुम्हाला तुमच्या लँग्वेजमध्ये सांगू का? जेव्हा तुम्ही बाजारातून एखादी डाळ आणताय, ओके, एखादी डाळ आणताय, तेव्हा त्या डाळीमध्ये येस थोडे अमाऊंटमध्ये का असेना त्याच्यामध्ये काहीतरी दगड असेल, माती असेल किंवा काळ्या पद्धतीने किडलेली डाळ असेल, अशा पद्धतीनं. मग तुम्ही काय करताय? म्हणजे काय? ही प्युअर फॉर्म मधली डाळ, येस, प्युअर फॉर्म मधली डाळ, आणि ही असणार काय? तुमची दगड, माती काय असेल ते एक्सेट्रा, किडे वगैरे काय. तर ह्यांचं मिक्सचर तुम्हाला दिलं जातं, तो तुमचा दुकानदार. ओके, मग तुम्ही काय करताय? त्यातली प्युअर फॉर्म मधली डाळ सेपरेट करताय. समजलं ना? तर ही जी सेपरेशनची प्रोसिजर आहे त्या सेपरेशनच्या प्रोसिजरला, डाळीच्या सेपरेशनच्या प्रोसिजरला तुम्ही काय वर्ड देताय केमिस्ट्रीमध्ये? रिझोल्युशन. समजलं ना? रिझोल्युशन. तर इथे सुद्धा हाच रूल आपण वापरणार आहोत. आर आणि एस किंवा डी आणि एल किंवा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्यांना सेपरेट करण्यासाठी जे आपण मेथड यूज केली जातो त्याला आपण म्हणणार आहोत रिझोल्युशन. मग रिझोल्युशन आपण जनरली कुणाच्या मेथडवर नाही करतो? सगळ्यात सोपी, आता डाळीचं तुम्ही जे करताय ती फिजिकल मेथडने करताय. कशी फिजिकल मेथड करताय? तर तुम्ही केअरफुली ती डाळ एखाद्या पसरट भांड्यामध्ये घेताय आणि त्यातून खडं, माती काय असेल त्याला सेपरेट करून डाळ त्या तुमच्या जो काय कंटेनर घेतलाय त्यातच ठेवताय, आणि जो नको असलेला भाग आहे तुम्ही बाहेर फेकताय, ज्याला तुम्ही नीट करणं अशी प्रोसिजर यूज करताय. बरोबर आहे ना? पण इथं केमिस्ट्रीमध्ये आर आणि एस डोळ्याने आपण बघू शकत नाहीये. समजलं ना मला काय सांगायचंय? तर इथं आपल्याकडं केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये जर सेपरेट करायचं असेल तर आपण काय करतो? फिजिकल प्रॉपर्टीज चेक करतो. फॉर एक्झाम्पल, बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट, त्याची डेन्सिटी, त्याचे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, हे फिजिकल प्रॉपर्टीज आपण बनवतो. समजा ह्यामध्ये
जे काही तुम्ही बनवणार आहात बॉइलिंग पॉईंट सेपरेशन असेल, म्हणजे एकाचा बॉइलिंग पॉईंट 56 आणि दुसऱ्याचा बॉइलिंग पॉईंट 100 असेल, तर तुम्ही काय करताय ती इझिली सेपरेट करता येतं. डिस्टिलेशन युनिट आपण लावलं तर पहिल्यांदा 56ला तो कंपाऊंड बाहेर होईल, मग दुसरा 100ला तो बॉइलिंग दुसरा कंपाऊंड बाहेर होईल. ओके, पण इथे जेव्हा तुम्ही दोन ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड एकत्र करताय आणि एकत्र केल्यानंतर ज्याला आपण म्हणतो रॅसमिक मॉडिफिकेशन, त्या रॅसमिक मॉडिफिकेशनची जी प्रॉपर्टी असती ती सेम फिजिकल प्रॉपर्टी दाखवतो जो प्युअर इनॉन्शिमर फॉर्ममध्ये असेल त्याची. समजलं ना मी काय म्हणतोय? ह्याची प्रॉपर्टी जी आहे वेगळी, ह्याची प्रॉपर्टी आहे ती वेगळी. पण जेव्हा तुम्ही एक करताय ज्याला आपण म्हणतो रॅसमिक मॉडिफिकेशन, जेव्हा तुम्ही एक करताय तेव्हा ह्याची प्रॉपर्टी ही दोघांची प्रॉपर्टी सारखी सेम दाखवते. त्यामुळे आपल्याला आर आणि एस कॉन्फिगरेशन सेपरेट करणं अवघड आहे. ओके, आता मी पुढे जातो. देन रॅसमिक मिक्सचर मेल्ट्स अबव और बिलो और समटाइम्स सेम टेम्परेचर ॲज द इनॉन्शिमर डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ सॉलिड. आताच मी म्हटलो की शक्यतो बॉइलिंग पॉईंट मेल्टिंग पॉईंटमध्ये इतका फरक पडत नाही, सेम जो इनॉन्शिमर आहे तोच दाखवतो. ते डिपेंड आहे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर ऑफ सॉलिड. त्याच्यानंतर स्टेट ऑफ रॅसमिक मॉडिफिकेशन. ओके, रॅसमिक मिक्सचर्स कॅन बी रिझॉल्व इन टू देअर कॉम्पोनंट इनॉन्शिमर. आपल्याला रॅसमिक मिक्सचरचा रिझॉल्व करायचं आहे, रिझोल्युशन करायचं आहे, म्हणजे काय त्याला वेगळं करायचं आहे. आरला परत आर मध्ये, एसला परत एस मध्ये. तर आपण एक एक्झाम्पल घेऊन शिकणार आहोत. सो दॅट अ कंपाऊंड कंटेनिंग ओनली वन कायरल कार्बन कॅन एक्झिस्ट इन 3 फॉर्म. समजा एखाद्या कंपाऊंडमध्ये फक्त एकच कायरल कार्बन आहे. एकच कायरल कार्बन म्हणजे काय, त्याचे 4 सबस्टिट्यूएंट वेगळे असं असणार, कार्बन एकच आहे. तर त्याचे 3 फॉर्म असतात. कोणते कोणते 3 फॉर्म? एक डेक्स्ट्रो, एक लिओ आणि एक डेक्स्ट्रो लिओ मिक्सचर. बरोबर. मग आता त्याला आपल्याला काय करायचं आहे, वेगळं करायचं आहे. आणि हे वेगळं करण्यासाठी मी एक उदाहरण घेतोय, ते म्हणजे लॅक्टिक ऍसिडचं. ठीक आहे, जे तुम्ही नेक्स्ट स्लाइडमध्ये बघू शकताय. आता तुम्ही इथं बघू शकताय लॅक्टिक ऍसिडचं. लॅक्टिक ऍसिड एक्झिस्ट इन 3 फॉर्म्स, दॅट इज डेक्स्ट्रोरोटेटरी. डेक्स्ट्रोरोटेटरीला आपण साईन दाखवतो प्लस लॅक्टिक ऍसिड. त्याच्यानंतर लिओ रोटेटरी ज्याला आपण म्हणतो मायनस. आणि तिसरं आहे इक्विमोलर मिक्सचर, दॅट इज पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज. ओके, when positive and negative charge lactic acid will form which is optically inactive due to mutual compensation. म्हणजे दोन्ही मिक्स झाल्यामुळे त्याची ऍक्टिव्हिटी प्रॉपर्टी नष्ट होती आणि तो ऑप्टिकली इनऍक्टिव्ह बनतो. ओके, आता आपण बघूया ऍब्सोल्यूट कॉन्फिगरेशन ऑफ मायनस. जेव्हा मायनस साईन असतो तेव्हा त्याचं कॉन्फिगरेशन आर असतं, आणि जेव्हा पॉझिटिव्ह असतो तेव्हा त्याचं कॉन्फिगरेशन एस असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता मी एक डायग्राम दाखवतो. आता तुमच्यासमोर दिसत असेल हा जो रेड ने दिसतोय तो आर कॉन्फिगरेशन आहे, किंवा मायनस आहे, किंवा लिओ आहे. आणि हा तुम्ही जो बघताय तो आहे एस कॉन्फिगरेशन, म्हणजे पॉझिटिव्ह डेक्स्ट्रो रोटेटरी. हे दोन्ही कसे आहेत, ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहेत प्युअर फॉर्म मध्ये असताना. जेव्हा हे दोन्ही मिक्स होतील, तेव्हा काय बनलं, जेव्हा ते दोन्ही मिक्स होतील तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, रॅसमिक मॉडिफिकेशन. आणि रॅसमिक मॉडिफिकेशन कसं असतो, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. रॅसमिक मॉडिफिकेशन काय असतो, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, यस, तर मला आता हा जो तुमचा आर कॉन्फिगरेशन आहे आणि तुमचा जो एस कॉन्फिगरेशन आहे त्याला आपल्याला सेपरेट करायचं आहे. ज्या प्रोसिजरला आपण म्हणणार आहोत रिझोल्युशन. समजलं ना? रॅसमिक मॉडिफिकेशनचं सेपरेशन करण्याच्या प्रोसिजरला आपण म्हणणार आहोत रिझोल्युशन. ओके, जे आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. आता रिझोल्युशन म्हणजे काय नेमका, तर मी याची शॉर्टली मराठी डेफिनेशन बोललोच आहे. परत एकदा त्याची इंग्लिश व्हर्जन सांगतो. यस, द सिंथेसिस ऑफ ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड युझिंग सिमेट्रिकल कंपाऊंड अँड कंडिशन ऑलवेज गिव्स रॅसमिक मॉडिफिकेशन. ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड पासून रॅसमिक मिक्सचर बनतं. इनॉन्शिमेरिकली प्युअर कंपाऊंड आर ऑफ इमेन्स इम्पॉर्टन्स इन केमिकल अँड फार्मास्युटिकल फील्ड. जेव्हा तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम करताय
तेव्हा तुमचे बॉस वगैरे असतील किंवा मोठे लोक असतील, त्यांनी एक रिॲक्शन परफॉर्म केली असणार आहे. त्या रिॲक्शन परफॉर्म केल्यानंतर त्यांना एक प्रोडक्ट मिळालेलं असणार आहे. त्या प्रोडक्टमधनं त्यांना आर आणि एस कॉन्फिगरेशन सेपरेट करावा लागणार आहेत. कारण की मी आत्ताच सांगितलं की आर कॉन्फिगरेशन मे बी, उदाहरण देतो मी, आर कॉन्फिगरेशन एखादा मेडिसिन आहे, ड्रग आहे, पण एस कॉन्फिगरेशन हा टॉक्सिक कंपाऊंड आहे. त्यामुळे त्या पेशंटला आपण एकत्रितरित्या आर एस देऊ शकत नाही. अशा वेळेला आपल्याला आर आणि एस ह्याला सेपरेट करावं लागणार आहे. आणि सेपरेट करण्याची जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरला आपण म्हणणार आहोत रिझोल्युशन. ओके, द सेपरेशन ऑफ रॅसमिक मोडिफिकेशन इन टू इट्स कॉन्स्टिट्युएंट इनॉन्शिमर इज नोन ॲज रिझोल्युशन. म्हणजे रॅसमिक मोडिफिकेशनमध्ये आर आणि एस कॉन्फिगरेशनचं जे मिक्सचर होतं त्यामधनं आरला वेगळं आणि एसला वेगळं करणं, ह्या प्रोसिजरला आपण म्हणणार आहोत रिझोल्युशन. ओके, मग आता ह्याच्यामध्ये 3 टाईप्स पडतात, ॲक्च्युली 4 पडतात, त्यातले मी 3च तुम्हाला आज डिस्कस करतोय. ओके, मेथड्स ऑफ रिझोल्युशन. द व्हेरी फर्स्ट इज मेकॅनिकल सेपरेशन युझिंग क्रिस्टलायझेशन टेक्निक. आता मेकॅनिकल सेपरेशन म्हणजे काय, कशा पद्धतीने आपण सेपरेट करू शकतो, तर ही एक टीडीएस मेथड आहे, म्हणजे खूप कठीण आहे आर आणि एस कॉन्फिगरेशन सेपरेट करण्याची. म्हणजे काय, तर इथं तुम्हाला दिसत असेल बीकर. ओके, तर हा बीकरमध्ये जे तुमचा आर आणि एस जे रॅसमिक मिक्सचर आहे, त्या रॅसमिक मिक्सचरला आपण सुटेबल सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह करायचं आहे. सुटेबल सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर त्याचं सॅच्युरेटेड सोल्युशन बनवायचं आहे. आणि सॅच्युरेटेड सोल्युशन बनवल्यानंतर त्याचे क्रिस्टल्स फॉर्म व्हायला लागतील. त्याचे काय व्हायला लागतील, क्रिस्टल्स फॉर्म व्हायला लागतील. मग क्रिस्टल्स फॉर्म होत असताना आपल्याला असं लक्षात येतं की हे जे E1 आणि E2 हे जे 2 इनॉन्शिमर आहेत किंवा आपण पेअर ऑफ इनॉन्शिमर आहेत, त्या प्रत्येकाचं क्रिस्टल स्ट्रक्चर डिफरंट असतं. प्रत्येकाचं काय क्रिस्टल स्ट्रक्चर डिफरंट असतं. सिम्पली सांगू का, समजा मी तुमच्या घरामध्ये येऊन तुम्हाला मीठ आणि साखर ह्याचं मिक्सचर मी बनवून दिलेलं आहे आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे काय की तुम्ही ह्यातनं मिठाचं आणि साखरेचं सेपरेशन करा. मग तुमच्याजवळ मेथड काय आहे, ते मीठ आणि साखर सेपरेशन करताना येस तुम्ही ते सुटेबल सॉल्व्हंटमध्ये किंवा आता आपल्याला इथं सॉल्व्हंटची आवश्यकता नाही, ड्राय फॉर्ममध्ये आहे, तुमच्याकडं एक काय म्हणतो त्याला आपण चिमटा, एक मॅग्निफाईंग ग्लास, म्हणजे तुमच्याकडं एक झूम करणार काय म्हणतात त्याला, भिंगाची ग्लास आहे, त्या भिंगाच्या ग्लासेमधनं आणि स्मॉल फोरसेप, जे तुम्ही बायोलॉजीमध्ये फोरसेप यूज करताय, अशी फोरसेप यूज करून साखरेचे कण इझिली उचलून ह्या कंपार्टमेंटमधनं दुसऱ्या ग्लासमध्ये आपण इझिली काढू शकतो. ही मेथड आहे म्हणजे मेकॅनिकल सेपरेशन. इथे हे जे पेअर्स ऑफ इनॉन्शिमर आहेत, हे पेअर्स ऑफ इनॉन्शिमरचे क्रिस्टल फॉर्ममध्ये त्याला तयार केलं, तर प्रत्येक इनॉन्शिमरचा क्रिस्टल फॉर्म वेगळा असतो. इथं दाखवताना मी यस एक चौकोन आणि एक गोल अशा पद्धतीनं दाखवलेलं आहे, असं तयार केलेलं आहे. मग मी काय करणार आहे, एक मॅग्निफाईंग ग्लास घेणार आहे, भिंगाचे ग्लास घेणार आहे, भिंगाची काच घेणार आहे आणि भिंगाच्या काचेतने काय करणार आहे, तर स्मॉल फोरसेप्सने तर ह्याला मी सेपरेट करणार आहे. ह्यातला हा जो ब्लू पार्ट दिसतो तुम्हाला, हा ब्लू पार्ट इथे मी वेगळा करणार आहे आणि रेड पार्ट जो आहे तो मी इथे रेड पार्ट वेगळा करणार आहे. अशा पद्धतीनं हे मी सेपरेशन करणार आहोत. पण ही खूप टीडीएस जॉब आहे, खूप किचकट आहे, खूप वेळ लागतो. ओके, ह्याचं एक उदाहरण म्हणजे सेपरेशन ऑफ सोडियम अमोनियम नायट्रेट टार्टारेट. हे आपण इझिली ह्या मेथडनं 1848 मध्ये वापरली होती, आता आपण नाही वापरत, फक्त हे समजून घेते. ओके, आता मी पुढे जातोय. सेकंड वन इज बायोकेमिकल मेथड. येस, आता बायोकेमिकल मेथड म्हणजे काय केलं तर बायोकेमिकल मेथडमध्ये, तर व्हेन सर्टन बॅक्टेरिया ऑर एन्झाईम, काही बॅक्टेरिया असतात, जे काही एन्झाईम असतात, ते एन्झाईम किंवा बॅक्टेरिया जे तुमचं रॅसमिक मिक्सचर आहे त्याच्यामध्ये ॲड केलं जातं. आणि हे ॲड केल्यानंतर हे बॅक्टेरिया किंवा एन्झाईम हे काय करतात, त्यातलं एखादा इनॉन्शिमर स्वतः खाऊन टाकतं. काय म्हणतो मी, ते बॅक्टेरिया किंवा जे एन्झाईम आहेत त्यातला एखादा इनॉन्शिमर, समजा E1 आणि E2 हे इनॉन्शिमर आहेत, त्यातला E1 इनॉन्शिमर ते कम्प्लिटली खाऊन टाकतं. मग शिल्लक कोण राहतो, E2. मग त्या E2 मधनं ते बॅक्टेरिया काढले जातात आणि आपल्याला प्युअर फॉर्ममध्ये मिळतो काय, E2 हा आयसोमर. पण ह्या मेथडमध्ये ड्रॉबॅक काय आहे, त्यातला एक इनॉन्शिमर, येस इथं दिलेलं आहे मी डिसएडव्हान्टेजमध्ये, ह्यातला एक इनॉन्शिमर ते डिस्ट्रॉय करतात. त्यामुळे काय होतं,
दोन इनॉन्शमरपैकी एक इनॉन्शमर गेल्यामुळे आपल्याला थोडीशी कॉस्ट वाढते. त्याच्यानंतर आपल्याला काही वेळेला लक्षात येत नाही की एखादा इनॉन्शमर आहे तो कोणता तिथं मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा कोणता तिथं बॅक्टेरिया, कोणता एन्झाईम वापरायचा हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. ह्यासाठी खूप वेळ जाईल. ह्यातलं एक एक्झाम्पल म्हणजे पेनिसिलियम ग्लाउकम हा एक एन्झाईम आहे, बॅक्टेरिया आहे. हा पॉझिटिव्ह अमोनियम टार्टारेट हा सेपरेट करतो आणि तिथं फक्त काय ठेवतो, मायनस अमोनियम टार्टारेट म्हणजे पॉझिटिव्ह अमोनियम टार्टारेट हा खाऊन टाकतो तो एन्झाईम आणि तिथं फक्त निगेटिव्ह अमोनियम टार्टारेट ठेवतो. अशा पद्धतीच्या मेथडला आपण काय म्हणतो, बायोकेमिकल मेथड. समजलं ना बायोकेमिकल मेथड म्हणजे काय? तर ह्यामध्ये जो तुमचं रॅसिमिक मिक्सचर आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरिया ऍड केले जातात. हे बॅक्टेरिया किंवा एन्झाईम त्या दोन इनॉन्शमरपैकी कुठला तरी एखादा इनॉन्शमर ते स्वतः खाऊन टाकतात आणि एक प्युअर फॉर्ममध्ये ठेवतात. अशा पद्धतीनं सेपरेट करतो. पण ह्यात डिसएडव्हान्टेजेस काय आहे की जो आपल्याला ठेवायचा आहे, येस, किंवा जो आपल्याला पाहिजे आहे किंवा जो आपल्याला नको आहे त्या कोणता तरी एक त्यातनं खाऊन टाकतात ते मग आपल्याला त्यासाठी रिसर्च करावं लागेल. म्हणजे जनरली ही मेथड म्हणजे तुमच्यासारखीच, लक्षात घ्या. तुम्ही घरी आणलेली जी डाळ आहे ते तुम्ही खाऊन टाकताय आणि जे खडे वगैरे ते तुम्ही टाकून देताय. अशातलं हे मेथड आहे. ओके, देन नेक्स्ट केमिकल मेथड. ही खूप महत्वाची आहे. जनरली केमिकल मेथड वापरली जातात. ओके, आणि केमिकल मेथडमध्ये आपण आहे व्हाया डायस्टेरियोमर्स. इनॉन्शमर जे असतात त्यांची प्रॉपर्टीज, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, डेन्सिटी हे सेम असतील. पण डायस्टेरियोमर्स जर तयार झाले तर त्याचे मेल्टिंग पॉईंट, फिजिकल प्रॉपर्टीपैकी बॉइलिंग पॉईंट असेल, काय ते आपलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, डेन्सिटी असेल, ही डिफरंट असेल. लक्षात घ्या. मी एक उदाहरण म्हणून देतो. आर कॉन्फिगरेशनचा मेल्टिंग पॉईंट 45 आहे. एस कॉन्फिगरेशनचा मेल्टिंग पॉईंट सुद्धा 45 असेल. आर कॉन्फिगरेशनचा बॉइलिंग पॉईंट 100 असेल तर एस कॉन्फिगरेशनचा सुद्धा बॉइलिंग पॉईंट 100 असेल. आर कॉन्फिगरेशनची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.50 असेल तर एस कॉन्फिगरेशनचं पण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.50च असेल. पण डायस्टेरियोमर्समध्ये एक डायस्टेरियोमरचा मेल्टिंग पॉईंट 100 असेल तर दुसऱ्या डायस्टेरियोमरचा मेल्टिंग पॉईंट कदाचित 150 असू शकतो. हे वेगळे प्रॉपर्टीज असतात. फॉर एक्झाम्पल सिस ट्रान्स हे डायस्टेरियोमर्स आहेत, ह्याचे प्रॉपर्टीज वेगळे असतात. ओके, आता हे आपण बघूया काय आहे केमिकल मेथडमध्ये. इन दिस मेथड रिझोल्युशन वॉज इंट्रोड्यूस्ड बाय पॅस्टर इन 1858. 1858 मध्ये ही मेथड डेव्हलप केलेली आहे. रॅसिमिक मॉडिफिकेशन कन्वर्टेड इंटू डायस्टेरियोमर्स. जे तुमचं रॅसिमिक मिक्सचर आहे ना त्याचं डायस्टेरियोमरमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि डायस्टेरियोमरमध्ये कन्वर्ट झाले की त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीनुसार त्याला सेपरेट केले जातात बाय युझिंग फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन ऑर फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथडने त्याला सेपरेट केले जातात. आणि एकदा का ते डायस्टेरियोमर सेपरेट केले की परत त्याच्यावरती केमिकल ॲडिशन करून त्यातनं डायस्टेरियोमरला परत इनॉन्शमरमध्ये कन्वर्ट केले जातात आणि हे इनॉन्शमर कसे असणार आहेत, प्युअर फॉर्ममध्ये आर आणि एस असणार आहेत. आणि हे तुम्ही जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये जॉबला असणार आहे, तुम्ही एखाद्या मोठ्या पदावर जाणार आहे तेव्हा तुम्ही ही मेथड बघणार आहात. ओके, आता मी मागचं दाखवतो यामध्ये काय केलं जाते. बघा, हा आर ॲसिड आहे आणि हा एस ॲसिड आहे. ह्या दोघांच्या मिक्सरला आपण काय म्हणणार आहोत, रॅसिमिक मिक्सचर. ह्या दोघांच्या मिक्सरला आपण काय बनणार आहोत, रॅसिमिक मिक्सचर बनणार आहोत. आणि ह्याला आपण काय करणार आहोत, सेपरेट करणार आहोत. आर ॲसिड आणि एस ॲसिडला सेपरेट करायचं आहे. कसं केलं जाईल सेपरेट, तर त्याच्यामध्ये एक बेस ॲड केला जातो. बेस काय ॲड केला जातो, तर इथे बेस ॲड केल्यामुळे ह्या इनॉन्शमरचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे आता, तर डायस्टेरियोमर्समध्ये होणार आहे. कशामध्ये होणार आहे आता, डायस्टेरियोमर. बघा तुम्ही कसं तयार झालेलं आहे. हा आर ॲसिड आणि आर बेस ह्यांची रिएक्शन बनून आर आणि एस हा सॉल्ट तयार झाला. हा एक वेगळा डायस्टेरियोमर तयार झाला. आणि दुसरा आहे एस ॲसिड आणि एस बेस. अशा पद्धतीनं एस सॉल्ट असा हा दोन डायस्टेरियोमर्स तयार झाले. ह्याची प्रॉपर्टी वेगळी, ह्याची प्रॉपर्टी वेगळी. समजा ह्याचा बॉइलिंग पॉईंट 50 आहे आणि ह्याचा बॉइलिंग पॉईंट 100 आहे. तर मी फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन किंवा फ्रॅक्शनल डिस्टिलेशन लावलो तर मला 50 डिग्रीला हा तुमचा आर एस सॉल्ट मिळेल आणि 100 डिग्रीला तुमचा एस सॉल्ट मिळेल. ओके, मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा जो बेस आहे तो बेसला आता बाहेर काढायचा आहे. त्यामुळे
आपण त्याच्यामध्ये डायल्यूट HCl ची ॲडिशन केली तर हा डायल्यूट HCl तुमच्या बेसला बाहेर काढतो. हा डायल्यूट HCl काय करतो, ॲडिशन करून तुमच्या बेसला बाहेर काढतो आणि आपल्याला प्युअर फॉर्ममध्ये हा R ॲसिड आणि S ॲसिड मिळाले आहेत. मग आता ह्यातला R ॲसिड जर मेडिसिन आहे तर त्याला आपण मेडिसिन फील्डमध्ये यूज करतो आणि S ॲसिड जर टॉक्सिक असेल तर त्याला टॉक्सिक म्हणजे कीटकनाशक असेल किंवा इतर काही पदार्थ जी टॉक्सिकसाठी आपल्याला आवश्यकता आहे तिथे हा वापरला जातो. अदरवाईज अशी काही आवश्यकता नसेल तर ह्याला डिस्कार्ड केले जातात इन्व्हायरमेंटली प्रिकॉशन्स घेऊन. ओके, अशा पद्धतीनं. आता मी एक उदाहरण म्हणून मी देतोय. हे जनरल स्कीम होती. आता मी ते एक उदाहरण देतोय. तर जनरली हे करण्यासाठी, रिझोल्युशन करण्यासाठी जर ॲसिडिक कंपाऊंड असेल तर त्या ठिकाणी कोणते बेस वापरले जातात ह्यांची उदाहरण मी इथं दिलेले आहेत इथपर्यंत. आणि जर तुमचा कंपाऊंड ॲसिड असेल तर कोणते जर तुमचा कंपाऊंड बेस असेल तर कोणते ॲसिड वापरले जातात ह्यांची उदाहरण मी इथं दिलेली आहेत. ही काय थोडं कमी महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा फ्युचरसाठी म्हणून. ओके, पुढे जातोय. आता इथे एक महत्त्वाचं उदाहरण मी दाखवणार आहे. आता तुमच्याजवळ मी तुम्हाला एक ग्लिसरिक ॲसिड दिलेलं आहे. कोणतं ग्लिसरिक ॲसिड दिलं आहे तर R आणि S ह्यांचं मिक्सचर दिलेलं आहे ग्लिसरिक ॲसिड. आता आपल्याला ह्याला सेपरेट करायचं आहे. काय करायचं आहे आपल्याला, त्याला सेपरेट करायचं आहे. ह्यासाठी मी इथं हा एस कोनिलिन नावाचा हा बेस घेतलेला आहे. मग तुम्हाला माहित आहे ॲसिड आणि बेस रिॲक्ट झाला की सॉल्ट तयार होतात, बरोबर आहे ना. तर इथे बघू शकता तुम्ही R आणि S ह्यांची रिएक्शन जर झाली, R आणि S ह्यांची रिएक्शन जर झाली तर मला अशा पद्धतीचा एक डायस्टेरोमर्स तयार होतो. ओके, आणि त्याच्यानंतर समजा S आणि S ह्यांची रिएक्शन झाली तर मला अशा पद्धतीचा हा डायस्टेरोमर्स तयार झालेला आहे. आता हे दोन्ही डायस्टेरोमर्स आहेत, ह्याचे प्रॉपर्टीज वेगळे आहेत. ह्या दोन्ही ह्याची काय आहेत, प्रॉपर्टीज वेगळे आहेत. मग मी काय करणार आहे ह्यांना मी क्रिस्टलायझेशन टेक्निकने किंवा डिस्टिलेशनने ह्यांना मी सेपरेट करणार आहे. ओके, जे पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूया. ओके, तर इथं जे तुम्हाला दिसतो तर इथं R कॉन्फिगरेशन असणारा जो आहे हा आयसोमर दिसतो तुम्हाला. येस, तर ह्याची मी परत ॲडिशन केली ॲसिडवरती तर मला हा तुमचा बेस वेगळा होईल आणि मला प्युअर फॉर्ममध्ये मला R आयसोमर मिळालेला आहे. अशाच पद्धतीनं आपण डायस्टेरोमर्स जो होता मगाशी स्लाइडमध्ये त्याची रिएक्शन परत ॲसिडवरती करू, वीक ॲसिडवरती, तर मला ग्लिसरिक ॲसिड हा प्युअर फॉर्ममध्ये मिळेल. अशा पद्धतीने आपण त्याला सेपरेट केलेलो आहे. ओके, तर मी पुढे जातोय. अजून एक उदाहरण मी देतोय. तर इथं आहे अल्कोहोल. इथे मी अल्कोहोल देणार आहे 2 ब्युटॅनॉल. प्लस आणि मायनस असे 2 ब्युटॅनॉल आहे. ह्याची मी डायरेक्टली रिएक्शन दाखवतो. ओके, इथं तुम्ही बघू शकताय तर हा एक रॅसमिक मिक्सचर इथं दाखवलेला आहे R आणि S. ओके, ह्याच्यामध्ये मी काय ॲड केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये मी एक ॲसिड टार्टारिक ॲसिड हा मी ॲड केलेला आहे. प्लस टार्टारिक ॲसिड RR, त्याचं कॉन्फिगरेशन काय येतं, दोन्ही ठिकाणी R आणि R कॉन्फिगरेशन येतं. ओके, मग काय होतं बघा, जेव्हा टार्टारिक ॲसिड तुमच्या अल्कोहोलवरती रिॲक्ट होतो तेव्हा एक इस्टर तयार होतो. आता इथं तुमचा हा जो मॉलिक्यूल दिसतो तर हा COOH. ओके, तर हा O वरती हायड्रोजन निघून जाईल आणि तिथं आपला हा जो मॉलिक्यूल दिसतो तुमचा हा मॉलिक्यूल इथं आपल्याला ऑब्झर्व होईल S बरोबर. इथं काय होईल, आपला S बरोबर ऑब्झर्व होईल. ओके, आणि त्याच्यानंतर दुसरा आहे सिमिलरली असा ज्याला मी रेडने दाखवतो, हा R आयसोमर तुम्हाला इथे ऑब्झर्व होईल. इथे R ऑब्झर्व होईल. लक्षात ठेवताना कसं लक्षात ठेवायचं बघा, हा जो टोटल मॉलिक्यूल आहे तो इथे टोटल मॉलिक्यूल लिहिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर इथला H आणि इथला OH आणि इथला H म्हणजे वॉटर निघून गेल्यानंतर मला इथं S कॉन्फिगरेशन मिळालेलं आहे आणि इथं R कॉन्फिगरेशन मिळालेलं आहे. हे रिॲक्शन, हे जे डायस्टेरोमर्स आहेत ह्याची प्रॉपर्टीज डिफरंट आहे.
ह्याची जी काही दिसत आहे तुम्हाला डायस्टोमर्स, ह्याची प्रॉपर्टी वेगळी आहे. त्यामुळे मी ह्याला फिजिकल मेथडने सेपरेट करू शकतो. आणि एकदा का हा फिजिकल मेथडने सेपरेट केलो की मला आता पुढं काय आहे की त्याचं परत इनॉन्शिमर फॉर्ममध्ये घ्यायचं आहे. तर मी इनॉन्शिमर फॉर्ममध्ये इथं बघू शकतो तुम्ही. तर हा त्याचा आर डायस्टोमर आहे. ह्याची मी वीक ॲसिडवरती किंवा डायल्यूट ॲसिडवरती रिॲक्ट केलो तर टार्टारिक ॲसिड परत जनरेट झाला, रिजनरेट झाला आणि मला प्युअर फॉर्ममध्ये आर ब्युटानॉल मिळालेला आहे. समजा त्याचा मी एस डायस्टोमर्स घेतला तर त्याची रिएक्शन मी परत पाण्यावर केली, म्हणजे सॉरी वीक ॲसिडवरती केली तर मला परत टार्टारिक ॲसिड रिजनरेट झाला आणि प्युअर फॉर्ममध्ये एस ब्युटानॉल मिळाला. जनरली ह्या मेथडने आपण प्युअर फॉर्ममध्ये आर आणि एस ह्यांना मी सेपरेट केलेलं आहे. समजलं? ह्या मेथडला आपण म्हणतो रिझोल्युशन. इथं आपला हा पॉइंट संपतो. ओके, उद्याला मी परत लेक्चर घेणार आहे. त्या लेक्चरच्या वेळेला